नमस्कार, मुंबई की दृष्टि समाचार में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के ताज़ा समाचार। अब समाचार विस्तार से। शाबाश, कैसा है बैठा है। हाँ, मैं इन लोगों को देता हूँ, ये घुमा देते हैं। लोग पहले ऐसे करते थे, एक बार ले लिया। 24 रोजी सकाळी 9-9:30च्या दरम्यान हरवटेपाडा धान विभाग इथे जंगलामध्ये एक महिलेची डेड बॉडी पडलेली आहे अशी इन्फॉर्मेशन मिळाली। त्या ठिकाणी त्वरित मी स्वतः माझे डिटेक्शनचे ऑफिसर सोपान पाटील, हिरामन भोये इत्यादी आम्ही त्या स्पॉटला व्हिजिट केली असता त्या ठिकाणी एक महिलेची बुरखा घातलेली डेड बॉडी असल्याचं दिसून आलं। तिच्या मानेवरती वार केलेले होते, छातीवरती वार केलेले दिसून आले। प्रथमदर्शनी तिचा खून करून डेड बॉडी टाकल्याचं निष्पन्न झाले नाही। त्यावेळेला ज्यांना ही पहिल्यांदा खबर मिळाली होती, जे सरपंच आहेत, त्यांचा जबाब नोंद करून आपण 302-201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळी एक कंडोम्स मिळून आले होते, त्याचबरोबर लुब्रिकंट्सचं कवर मिळून आलं होतं। तर त्या कवरवरील जो बॅच नंबर आहे तर तो याच भागातून कुठून तरी विकत घेतला असावा म्हणून डिटेक्शन ऑफिसर API सोपान पाटील साहेब यांना आम्ही आदेशित केला आणि सर्व मेडिकलमध्ये याची चौकशी करायला सांगितली। असं या लुब्रिकंट्सबद्दल चौकशी करत असताना धान विभागमधीलच एका मेडिकलमधून ते विकलं गेल्याचं निष्पन्न झालं। म्हणून त्या मेडिकलमधून CCTV फुटेज प्राप्त केले तर त्याच्यामध्ये 20 ते 22 वर्षाचा मुलगा हा की लुब्रिकंट्स विकत घेत असतानाचा दिसून आला। ते CCTV आम्ही प्राप्त केले। डेड बॉडी जी होती ते बुरखा घातले महिलेची डेड बॉडी होती, त्यामुळे ती मुस्लिम समाजाची असावी म्हणून आम्ही मतदार यादीतील आमच्या भागामध्ये राहणाऱ्या सर्व मुस्लिम यांचे घर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला असता धान विभागमधीलच एका घरामध्ये 2 लहान मुलं होती, रडताना ते दिसून आले। म्हणून आमचे डिटेक्शन ऑफिसर API पाटील यांनी आजूबाजूला चौकशी केली असता की त्यांची 2-3 दिवसापासून त्यांची आई गायब आहे आणि त्यांचे वडील पोलीस स्टेशनला गेलेत असं लक्षात आलं। तर त्याच दरम्यान पाटील साहेब इकडे आले, तोपर्यंत ती व्यक्ती म्हणजे मैताचे मिस्टर हे या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले होते। त्यांना आम्ही हस्तगत केलेले कपडे, त्या महिलेच्या हातातील बांगड्या आणि तिच्या पायाची एक करंगळी जी लहान होती ती आम्ही फोटोग्राफ्स दाखवले असता त्यांनी ते ओळखले की त्यांच्याच पत्नीची ती डेड बॉडी आहे। पण तरीसुद्धा अधिक खात्री करण्यासाठी आम्ही जे हॉस्पिटलला डेड बॉडी प्रत्यक्षात पाहण्यासाठी पाठवून दिलं आणि त्यांनी ती डेड बॉडी ओळखून ती त्यांच्याच पत्नीची असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांचाच सक्का भाचा याच्याबरोबर त्यांच्या पत्नीचं अफेअर आहे असं निष्पन्न झालं आणि त्याचा मोबाईल नंबर प्राप्त केला। त्या मोबाईलचा CDR अनालिसिस केला असता तो दिल्लीमध्ये असल्याचं लक्षात आलं आणि तरी आम्ही API पाटील साहेब यांना आणि स्टाफला दिल्लीला रवाना केलं। त्यांनी काल रात्री ताब्यात घेऊन सकाळी माझ्या समक्ष हजर केलं। त्यांना आज अटक करण्यात आली आहे। मान्य न्यायालयासमोर गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी कस्टडीचं रिमांड मागण्यात आली आणि ते 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे। हत्या करण्याचे नेमके कारण काय सर? याच्यामध्ये आरोपीने 5-6 महिन्यापूर्वी लग्न केलेलं आहे। लग्न केल्यानंतर की हे मयत जी स्त्री आहे तिला माहीत नव्हतं आणि त्यामुळे ती त्याचा जीव खात होती की जेणेकरून मला न सांगता तू लग्न का केलं वगैरे। आणि याच्या मनामध्ये ही भीती होती की आपल्या नातेवाईकांना ही कुठेतरी सांगेल आणि मग आपलं सगळं सेबिंग बाहेर फुटेल म्हणून त्यांनी हा काटा काढल्याचं प्रथम तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे।